हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे भारताचे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अस्मिता आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1876 रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांना घरात लाडाने बाळ असे म्हणत होते. त्यानंतर त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. बाळ गंगाधर टिळक यांच्यावर शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. जय हिंद, जय भारत.